हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? नाचलीज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज बनवूया आपण ज्वारीची भाकरी. आता मी पीठ मळण्यापासून नाही स्टार्ट करत आहे, जिथून भाकरी आपण थापतो तिथून स्टार्ट केली आहे. मी ते पहिलं पीठ मळून चांगलं तसं राऊंड गोळा करून घेतला आहे आणि त्याला सुकं पीठ लावून त्याला साईडने पहिलं प्रेशर द्यायला स्टार्ट केलं. हलक्या हाताने प्रेशर द्या, म्हणजे तुमची जी भाकरी आहे ती फाटणार नाही. आणि नंतर मी अशी करते की नंतर जशी साईडने जशी तुम्हाला भाकरी पातळ हवी तेवढी तुम्ही लेअर करून घेतली की मी मध्ये प्रेशर देते. तुम्ही तसं करून बघा, ज्यांची भाकरी मध्ये जाड आणि बाजूने पातळ होते तर त्यांनी ही पद्धत वापरून बघू शकता. की काही काही लोक कसं मध्ये प्रेशर देऊन नंतर भाकरी साईडने पातळ करतात, पण मी असं करते, उलटं करते. मी साईडने पहिला प्रेशर देते आणि मग मध्ये पातळ करते. तुम्ही करून बघा. माझी भाकरी बघा किती गोल तयार झाली आहे. आता मी त्याला तव्यामध्ये टाकले. हा माझा भिड्याचा तवा आहे. आता मी त्याच्यावर पाणी टाकते. तुम्ही लगेच पाणी टाकून त्याला पाण्याचं एक कोटिंग देऊ शकता, त्याने करून तुमचा हात भाजणार नाही आणि तुम्हाला पाणी लावताना काही प्रॉब्लेम नाही होणार. तर तुम्ही थांबून जर करत असाल तर तुम्हाला चटका लागण्याची शक्यता असते. पण बघा, आता पाणी थोडं सुकलं की आपण त्या भाकरीला पलटणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही बघा, भाकरी माझी पलटून झालेली आहे. आता त्याला 2 मिनटं ठेवून त्याला बाजून बघून घेतली मी, तर भाकरी चांगली भाजली आहे. तर जिथे जिथे मला कच्ची वाटते आहे भाकरी, तिथे तिथे मी त्याला कॉर्नर्सला शेकून त्यांना भाकरी पूर्ण शिजवून घेत आहे, भाजून घेत आहे, सॉरी. माझी भाकरी चारी बाजूने भाजून झालेली आहे. आता तिला मी पूर्ण पलटवली आहे, जेणेकरून ती आता बघा कशी टम्म कशी फुलते आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने भाकरी करून बघा, तुमची भाकरी अशीच फुलेल. धन्यवाद.